भिंती, हे जे पाणी दिसतंय हे अति पाऊस, गेले 15 दिवस सूर्यदर्शन झालेलं नाही आहे. त्यामुळे हे बघा भिंतींना असं घाम आल्यासारख्या भिंती ओल्या झाल्यात. पाण्याचे थेंब भिंतीवर. 15 दिवस सूर्यदर्शन झालेलं नाही, त्याच्यामुळे भिंतींना प्रचंड प्रमाणावर ओल येते. हे बघा, एखाद्या कष्ट केलेल्या माणसाच्या कपाळावरून घाम ओघळतो ना, तसा भिंतीवरून पाण्याचा थेंब ओघळतोय. आणि तीच परिस्थिती जमिनींची झालेली आहे. असं पाणी सांडावं तशी जमीन आपोआप ओली ओली झालेली. हे दरवर्षीचाच प्रकार आहे हा पावसाळ्यात. त्यामुळे मग आम्ही असं ओट्याजवळ उभं राहण्याच्या जागी खाली गोणपाट घालून ठेवतो, म्हणजे मग ओल्या जमिनीवर काम करताना उभं राहून पायाला त्रास होऊ नये जेणेकरून. अजस्त्र मोठं शेकडो वर्षांपूर्वीचं असावं हे आंब्याचं झाड. वाऱ्याने गदा 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 हलतंय. थोडा आता वाऱ्याचा जोर कमी झालाय. हे एक धामणीचं झाड आहे. शाबास. हा शेजाऱ्यांच्या घरापलीकडे असलेला आंबा, त्याच्या पलीकडे एक नारळ माड आहे, नारळाचं झाड आहे. आणि आता वेडा वाकडा पाऊस यायला लागलेला आहे. असं दिवसभर तुडुंब पाऊस पडत असला आणि त्याच्या जोडीला सोसाट्याचा वारा की मग लाईट जाणार हे तर ठरलेलंच आहे. आता काल रात्री साधारण 12:30-1च्या दरम्यान कधीतरी लाईट गेले असावेत, आणि आता आजचा पूर्ण दिवस संपून संध्याकाळ व्हायला आली तरीसुद्धा लाईट अजून आलेले नाही आहेत. आता काय होतं की ही इथे पाण्याची विहीर आहे. पंपाने आम्ही पाणी वरच्या टाकीमध्ये घेणार आणि ते दिवसभर वापरून संपून गेलं आहे पाणी. अजून लाईट कधी येणार ते काय कळायला मार्ग नाही आहे. म्हणजे आता झाली आहे कशी बघा परिस्थिती. पसरलं आहे चहूकडे पाणी, नळाला थेंबही नाही. त्यामुळे आता रहाट जो पारंपरिक पद्धतीचा आहे तो आम्ही अजून चालू ठेवला आहे. तर आता रहाटाने बादली लावून लागेल तसं तसं पाणी काढून घ्यायचं आणि त्याचा आपल्याला हात धुवायला, तोंड धुवायला, भांडी धुवायला, स्वयंपाकाला जो काय वापर होईल तो अशा पद्धतीने विहिरीतून पाणी काढून करायचा. जसं पावसाळ्यात कोकण निसर्ग सुंदर दिसतंय, जसा पावसाचा मस्त माहोल अनुभवायला मिळतोय, त्याचबरोबर हे सुद्धा त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. तरी पण कोकणात राहण्याला मजा आहे. तुडुंब विहीर भरली आहे, निळशार पाणी दिसतंय आणि धबाधब पाऊस पडतोय त्याच्यात. आता एखाद्या रविवारी पोहायला जाण्याचा प्लॅन ठरेल, तोपर्यंत हा पाऊस असाच टिकून राहावा म्हणजे मिळवलं. अजून संध्याकाळचे 5 सुद्धा वाजले नाही आहेत, पण हा असा एवढा मिट्ट काळोख घरात पसरलाय. पावसाची जबरदस्त काळोखी आलेली आहे. त्याच्यामुळे आता अजिबात दिसेनासं होईल आणि बॅटरीचा बॅकअप सुद्धा संपलेला आहे. तो संपायच्या आत पटापट जेवणं उरकून घेणार सगळेजण. सूर्यास्ताच्या आत बाहेर थोडं थोडं दिसतंय तोपर्यंत, की मग मेणबत्तीच्या उजेडात गाणी आणि कविता म्हणायला मोकळे.
संध्याकाळच्या वेळेला डास भरपूरच येतात, त्याच्यामुळे रोजच तशी धुरी करायची पद्धत आहे. पण आज आता लाईट गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे डास भरपूरच चावतील पंखा नसल्यामुळे. तर आता ही धुरी केलेली आहे, फुंकर घातली आहे थोडीशी, मस्त धूर पसरलाय आता घरभर. थोडासा त्याच्यात धुपाचा खडा वगैरे घातला की अगदी छान वास पसरतो घरभर. वाऱ्याने धडाधड दरवाजे वाजतायत, सोसाट्याचा वारा सुटलाय परत बाहेर. आता खरोखरच संध्याकाळ झाली आहे आणि अजूनही लाईट आलेले नाहीत, त्याच्यामुळे मग ह्या जुन्या काळातल्या दिव्याच्या प्रकाशावर आलेलो आहोत. संध्याकाळ झाली आहे, घरात आता पूर्ण काळोख पडलाय आणि लाईट नसल्यामुळे आज आता काळोखातच वेळ काढावा लागणार आहे. त्याच्यामुळे मुलांना आता अभ्याससुद्धा वेळेवर पटापट करून घेईल असा प्रयत्न चालू आहे. बाहेर थोडं थोडं दिसतंय, तेवढ्यात आमचा गृहपाठ होऊन जाणार आहे आता. म्हणजे मग उद्या सकाळी जर शाळा असेलच, कदाचित अतिवृष्टीची सुट्टी पण मिळू शकते. पण जर असेल शाळा तर सकाळी गृहपाठावरून भानगड नको व्हायला.